नावाचा एक विद्यार्थी 23 वर्षाचा तो तिथे त्याच्या बिचाराच्या मनात काही आम्हाला हल्ला करण्याचा कुठलाही हे नसताना तो तिथे येतो आणि त्या ठिकाणी त्याचा दुर्दैवी मृत्यू होतो। आणि हा सुद्धा कर्णबाळा हा त्याच्या घरातून प्रेस कॉन्फरन्स घेतो। खुलेआम आरोपी जर प्रेस कॉन्फरन्स घेत असेल तर पोलिसाचं पाठबळ आहे का? तो का पकडला गेला नाही? खरी चिथावणी तर त्यांनी दिली ना। तो आम्हाला चिथावणी देतोय ना की अमोल मिटकरीला, त्याला मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून जेवढे काही ते लोक आहेत त्यांना सांगतो की इथं परत एकदा आज अण्णाभाऊ साठेची जयंती आहे। इथं तुमच्या बापाचं राज्य चालत नाही, इथे कायद्याचं राज्य आहे। आणि जर तुम्ही आता उतरलाच असाल तर पूर्ण उतरा। आणि दुसरं महत्त्वाचं की अकोला पोलिसांनी त्या कर्णबाळ्याला अभय का दिला? त्याच्या मुसक्या आवळून याचा मास्टरमाइंड तोच आहे जो ज्या पद्धतीने एका दुर्दैवी तरुणाचा मृत्यू झाला यांनी याचं राजकारण केलं। आमच्या अकोला जिल्ह्यात वादाची ठिणगी पेटून दिली। जे आम्ही सर्व एकत्र राहत होतो त्या सर्वांमध्ये फूट पाडली आणि हा नालायक माणूस तिथं बिळात जाऊन लपला। त्याला अकोला पोलीस कधी अटक करणार आहे याकरता माझं अकोला जिल्हा पोलीस प्रशासनाच्या एकूण सगळ्या घटनेवर म्हणजे 2 दिवस झाले FIR होऊन अजूनही आरोपी पकडले गेले नाहीत। आणि आमदाराच्या बाबतीत अशी परिस्थिती आहे तर अकोला जिल्ह्याची कायदा आणि सुव्यवस्था किती रसातळाला गेली हे याचं उत्तम उदाहरण आहे। आज देखील कर्णबाळांनी जो आहे तो मीडियाशी माध्यमांशी त्यांनी संवाद साधलेला आहे, परंतु अटक झाली नाही। तुम्ही तेच म्हणतो की त्याची मस्ती कशामुळे आहे, त्याला मुजोरी कशामुळे आहे? एवढी मस्ती आणि मुजोरी पोलिसाचं अभय असल्याशिवाय होऊ शकत नाही। स्वतः महाराष्ट्राचे गृहमंत्री माझ्यासोबत बोलले। आता मी स्वतः विरोधी पक्षनेते विधान परिषदेचे अंबादास दानवे यांच्या कानावर हा सगळा घटनाक्रम टाकला। काल परवा दिवशी उपमुख्यमंत्र्यांनी स्वतः याबाबत विचारपूस केली। एवढं सगळं असताना याला हा माजलाय कोणाच्या भरोशावर हे पाहायला पाहिजे। आणि असा मोकाट आरोपी जर मोकाट सांडासारखा सुटला असेल तर अकोला पोलीस हिंमत दाखवणार आहे की नाही की माझं जीव जाईपर्यंत ते वाट पाहत आहेत? मी जीव गेला तरी चालेल, पण हा कर्णबाळा या पोलिसांचा जावई बनलाय का हे मात्र विचारलं पाहिजे। आणि तो सुटलाय की त्याला अभय दिलंय या तळात तर गेलंच पाहिजे। काल पंकज सावळे आपल्याला ते हल्ला करायसाठी आले होते, त्यांचं आणि तुमचं एक छायाचित्र व्हायरल होतं। तुमच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात ते सहभागी झाल्याचं दिसतंय। त्यांच्या तुमच्या सलोख्याचे संबंध असल्याचं सांगितलं। माझ्या बाजूला संदीप पाटील उभे आहेत। त्यांच्या मित्रपरिवाराने माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं माझी लेटर बुक तुला ठेवली होती। आणि मित्रपरिवार म्हणजे पक्षाच्या पलीकडे असतो ना। पंकज साबळे हा काही माझा शत्रू नाही आहे। पंकज साबळे एक माझा मित्र आहे, चांगला मित्र होता आहे नाही। आता त्यांनी हल्ला करून त्याने त्याची नैतिकता दाखवली, पण तो त्या चिथावणीला बळी पडला आणि त्या आवेशामध्ये त्यानं ते हल्ला केला। वास्तविक मला एवढं माहीत होतं की पंकज जर तिथे असेल तर तो गाडीवर हल्ला करण्याचा असा मूर्खपणा करूच शकत नाही। पण तो जो मी तेच म्हणतोय की तो कर्णबाळा जो आला ना त्यांनी या पक्षापलीकडे असलेल्या घरोब्याच्या कौटुंबिक नात्यामध्ये अशा प्रकारचं विष कालवलं आणि आमच्याच जिल्ह्यात भांडणं लावून दिली। आता